पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. बुधवार, तारीख 8 एप्रिल. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये, अध्याय 3, ओवी 1-10. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नाझरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. आणि मंदिरात सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी भरून टाकते. alleluia. शुभवर्तमान. लूक अध्याय 24, ओवी 13-35. आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्यातील दोघेजण यरुसलेमापासून सुमारे 4 कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काही बंद करण्यात आले होते. त्याने त्यांस म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुसलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांस म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नाझरेतकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्रायेलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्याला आज 3रा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेच गेल्या होत्या त्यांनी तर आम्हास थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हास देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांस म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांस सांगितला. मग ज्या गावास ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. मग तो त्यांच्याबरोबर जेवावयास बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांस दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता. तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? मग त्याच घटकेस ते उठून यरुसलेमेत माघारे गेले.
तेव्हा 11 प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्याने वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. प्रभू येशूने भाकर घेऊन आशीर्वाद दिला, ती मोडून दोघा शिष्यांना दिली. या कृतीवरून शिष्यांनी येशूला ओळखले. 3 वर्षे येशूच्या सहवासात असताना अनेकदा त्यांनी ही कृती पाहिली होती. आम्ही देखील पवित्र ख्रिस्तशरीर संस्कार साजरा होताना हीच कृती धर्मगुरूद्वारे घडत असलेली पाहतो. तेव्हा प्रभू येशू प्रत्यक्ष पुन्हा जिवंत उठलेला असल्याचे दर्शन आम्हाला होत असते. अमाऊसचा प्रसंग म्हणजे पवित्र मिसा बलिदान. प्रभूने पवित्र शास्त्रातील घटना 2 शिष्यांना कथन केल्या. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. त्यांनी भाकर सेवन केली व साक्षात प्रभूचे दर्शन त्यांना घडले. प्रभूचे दर्शन होताच त्यांचे जीवन आनंदी बनले. त्यांनी इतर शिष्यांना प्रभूची सुवार्ता सांगितली. पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन आपल्याला घडो. आपल्या मनातील सर्व शंका कुशंका दूर होवो व पुनरुत्थित ख्रिस्ताचे आपण सुवार्तिक बनो.